श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार मंडळी. श्रीमद भगवद्गीता चिंतनमाला या उपक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. या उपक्रमामध्ये आपण भगवद्गीतेच्या श्लोकांचं क्रमवार अर्थचिंतन मांडत असतो आणि आत्ता आपला दुसरा अध्याय सुरू आहे. दुसऱ्या अध्यायाच्या 47व्या श्लोकापर्यंत आपला भाग पाहून झाला आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी जेव्हा उपदेशाला सुरुवात केली तेव्हा आधी आत्म अनात्म विवेक सांगून झाला, देहाचं नश्वरत्व सांगून झालं, आत्म्याचं अमरत्व सांगून झालं, स्वधर्माचरणाचं महत्त्व सांगून झालं आणि आता कर्मयोग हा विषय भगवंतांनी सुरू केला आहे. आणि कर्मयोगाच्या अंतर्गत अत्यंत सुंदर, अत्यंत महत्त्वाचा आणि अतिशय सुप्रसिद्ध असा श्लोक आपण मागच्या भागामध्ये बघितला. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भुः मा ते संगोस्त्व कर्मणी. अतिशय सुंदर श्लोक. एका श्लोकामध्ये किती गोष्टी भगवंतांनी सांगितल्या. कर्म म्हणजे काय, कर्माचा अधिकार म्हणजे काय, फलाचा त्याग म्हणजे काय, तो का करायचा, अकर्मण्यतेकडे का झुकायचं नाही, कर्मफलाचा हेतू का व्हायचं नाही, त्याचं श्रेय का घ्यायचं नाही, असा इतका व्यापक विषय एका श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितला. कर्मयोगाचं मुख्य सूत्र आहे हे. कर्मण्येवाधिकारस्ते. फार सुंदर श्लोक. आपण मागच्या भागामध्ये तो पाहिला. आता पुढे पण त्याच्यानंतरही हाच श्लोक किंवा कर्मयोग हाच विषय अजून स्पष्ट होण्यासाठी अजून वेगवेगळ्या मार्गाने भगवंत कर्मयोग म्हणजे काय हे शिकवत आहेत अर्जुनाला. पुढे अख्खा तिसरा अध्याय कर्मयोगावर येणारच आहे परत. पण आत्ता कर्मयोगाचे खूप महत्त्वाची सूत्र भगवंत आत्ता या ठिकाणी देत आहेत. त्यापैकी एक श्लोक आपला बघून झाला मागच्या भागामध्ये आणि आता त्या अनुषंगाने येणारे पुढचे श्लोक आज बघूयात. आजचे श्लोक आधी म्हणून घेऊयात नेहमीप्रमाणे आणि मग त्याचं अर्थचिंतन करूयात. आजचे श्लोक असे आहेत. योगस्थः कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय सिद्ध्यसिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते दूरेणह्यवरं कर्म बुद्धियोगात् धनंजय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलं कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबन्धविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम् यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि. 48व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, योगस्थः कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय सिद्ध्यसिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते. योगाची परिभाषा ह्या श्लोकामध्ये सांगितलेली आहे. योग म्हणजे काय, योगाची व्याख्या काय, अत्यंत थोडक्या शब्दामध्ये भगवंतांनी इथे योग म्हणजे काय सांगितले. समत्वं योग उच्यते. उच्यते म्हणजे म्हटला जातो, म्हणतात. समत्वं योग
उच्यते. समत्वालाच योग असं म्हटलं जातं. आता कुठलं समत्व? तर बुद्धीचं समत्व. समबुद्धीचा जो आधी निश्चयात्मिका बुद्धीचा किंवा समबुद्धीचा जो आधी उल्लेख आलेला आहे, त्या अनुषंगाने भगवंत इथं बोलत आहेत की ती जी समबुद्धी आहे त्या समतेमध्ये जे राहणं आहे त्याला योग असं म्हणतात. आणि म्हणून योगस्थ कुरु कर्माणि, म्हणून तू योगस्थ हो, म्हणजे समबुद्धीमध्ये स्थित हो आणि मग कर्म कर. समबुद्धीमध्ये स्थित हो म्हणजे काय? तर प्रकृतीच्या कुठल्याही घटनांनी विचलित होऊ नकोस. कारण समबुद्धीमध्ये स्थित होणं म्हणजे सद्वस्तूकडे अनुगमन आहे ना. प्रकृतीच्या कक्षेच्या बाहेर आहे समस्थिती. समबुद्धी ही प्रकृतीच्या कक्षेच्या बाहेर आहे. मग तू प्रकृतीच्या कक्षेमधल्या सगळ्या गोष्टींना सोड. म्हणून संगं त्यक्त्वा धनंजय, संगाचा त्याग कर, आसक्तीचा त्याग कर, प्रकृतीमधल्या कुठल्याही चांगल्या वाईट गोष्टींचा त्याग कर, म्हणजे सगळ्याच चांगल्या वाईट गोष्टींचा त्याग कर आणि योगामध्ये स्थित हो. आणि योगामध्ये स्थित होऊन मग तू कर्म कर. कारण कर्म तू सोडू शकणार नाही आहेस, पण प्रकृतीमध्ये पण तू काही अपेक्षा ठेवू शकत नाही, कारण प्रकृती तुझ्या कंट्रोलच्या बाहेर आहे. प्रकृतीमधल्या गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे घडणार नाही आहेत. म्हणून त्याच्यामधनं पूर्णच बुद्धी, मन, लक्ष सगळं काढून घे, योगामध्ये स्थित हो आणि कर्म कर. योगस्थ कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय. सिद्ध्य सिद्ध्यो समो भूत्वा, सिद्धी आणि असिद्धीमध्ये सम राहा. सिद्धी आणि असिद्धी म्हणजे काय? की आपण एखादं काम केलं आणि त्याला यश मिळालं की आपण काय म्हणतो? कार्य सिद्धीस गेलं. आणि जर एखादं काम यशस्वी नाही झालं तर कार्याची सिद्धी झाली नाही, म्हणजे असिद्धी झाली. म्हणजे तुम्ही सुरू केलेलं काम, तुमच्या इच्छा, तुमच्या अपेक्षा त्याप्रमाणे जर घडलं तर सिद्धीस गेलं, नाही तर असिद्धी झाली. ह्या सिद्धी आणि असिद्धीमध्ये तू सम राहा. का सम राहा? आपण मागच्या भागात हा विषय बोललोच आहेत की ते तुझ्या हातात नाही, म्हणून तू सम राहा. कारण सिद्धी असिद्धी मुळात सिद्धी आणि असिद्धी ही आपण दिलेली नावं आहेत. त्या फक्त प्राकृतिक घटना आहेत. आपण त्याला चांगल्या वाईट, योग्य अयोग्य, लाभप्रद किंवा हानिकारक असं आपण त्याला ठरवलेलं आहे. प्राकृतिक कुठलीही घटना मुळात अशी नाही, ती न्यूट्रल आहे. म्हणजे खूप छान पाऊस झाला की शेतकरी सुखावला, किंवा छान पाऊस झाला आता पीक चांगलं येईल, शेतकरी सुखावला. पण तोच जर एखादा नोकरदार असेल जो मुंबईला ऑफिसमध्ये काम करतोय आणि लोकल ट्रेनने त्याचं रोजचं जाणं येणं आहे, तो पाऊस पडल्यानंतर वैतागणार आहे, त्याची चिडचिड होणार आहे. कारण पावसामध्ये प्रवास करावा लागणार आहे, ट्रॅफिक जाम होतं, रेल्वे बंद पडतात, कपडे भिजतात, तसंच जावं लागतं कामाला, ट्रॅफिकमध्ये तासनतास थांबावं लागतं. ह्या सगळ्यामुळे त्याचं रोजचं जीवन अवघड झालं आहे. आणि मुंबईसारख्या शहरामध्ये तर पावसाने किती तारांबळ उडते आपल्याला माहिती आहे. मग पावसामुळे शेतकरी सुखावला आणि त्याच पावसामुळे नोकरदार मात्र वैतागला. मग पाऊस सुख देणारा आहे की दुःख देणारा आहे? तर पाऊस सुखही देत नाही आणि दुःखही देत नाही. तुमच्या गरजेनुसार, तुमच्या आवश्यकतेनुसार, तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही त्या न्यूट्रल असलेल्या प्राकृतिक घटनेला तुम्ही अर्थ देता, तुम्ही नाव देता, तुम्ही चांगलं वाईट ठरवता. पण जेव्हा तुम्ही प्रकृतीच्या कक्षेच्या बाहेर जाता, प्रकृतीमधल्या कुठल्याही गोष्टीवर काहीही शिक्कामोर्तब करायचं नाही असं जेव्हा तुमचं होतं, तेव्हा सिद्धी आणि असिद्धी तुमच्या दृष्टीने सम झाली. कारण तिथे काहीही झालं तरी तुम्ही त्याच्यावर रिॲक्ट करणार नाही आहात.
म्हणून जेव्हा तुम्ही योगस्थ होता तेव्हा प्राकृतिक घटना तुम्ही फक्त प्राकृतिक घटना ह्याच सदराखाली बघता, त्याला कुठलंही लेबल लावत नाही, चांगल्या वाईटाचं योग्य अयोग्याचं लेबल लावत नाही. म्हणून भगवंत म्हणाले की योगस्थ होऊन कर्म कर आणि प्रकृतीमध्ये जे घडायचे ते घडू दे. कारण घडू दे म्हणताना तू अडवू शकतच नाही, तर निदान त्याच्यातला तुझा हस्तक्षेप किंवा त्याच्याबद्दलचे तुझे विचार तरी बंद कर. कारण तू तसाही बदल करूच शकणार नाहीस, तर निदान तुझं मन बुद्धी लक्ष त्याच्यामधून बाहेर तरी काढून घे. म्हणून म्हणाले भगवंत, योगस्थ कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय सिद्ध्यसिद्ध्यो समो भूत्वा समत्वै योग उच्यते. आणि ह्या समतेमध्ये तू स्थित हो. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, दूरेणह्यवरं कर्म बुद्धियोगात धनंजय. आता ह्या श्लोकामध्ये भगवंतांनी सकाम कर्म आणि निष्काम कर्म याची तुलना केली आहे. बुद्धियोग म्हणजेच समबुद्धी, म्हणजेच समता, म्हणजेच योग, म्हणजेच निष्काम कर्मयोग. सकाम कर्म आणि बुद्धियोग, निष्काम कर्म ह्याच्यामध्ये खूप अंतर आहे. म्हणजे ह्या दोघांची तुलनाच होऊ शकत नाही. हे दोघं एका कक्षेमध्ये येऊच शकत नाहीत. म्हणजे किती दोघांमध्ये अंतर आहे, तर उजेड आणि अंधारामध्ये किती अंतर आहे, तितकं सकाम कर्म आणि निष्काम कर्मामध्ये अंतर आहे. म्हणजे उजेड असेल तर अंधार टिकणार नाही आणि अंधार असेल तर तिथे उजेड असणार नाही, इतकं भेद आहे. दोन्ही गोष्टी एका वेळेला तुम्हाला अनुभवता येत नाहीत. तसंच सकाम कर्म आणि निष्काम कर्म इतके भिन्न आहेत, दोन्हीचा एका वेळेला तुम्ही विचारच करू शकत नाही. ते इतके त्यांचे आयामच वेगळे आहेत. तर दोन्हीमध्ये फरक आहे. म्हणजे काय फरक आहे? दोन्ही कर्मच आहेत. सकामही कर्म आहे आणि निष्कामही कर्म आहे. पण मग त्याच्यात फरक काय आहे? तर प्रत्येक माणसाला ना तृप्ती हवी आहे. प्रत्येक मनुष्य, पृथ्वी तलावरचा प्रत्येक मनुष्य, लहान मोठा, श्रीमंत गरीब, भारतामधला भारताबाहेरचा, कुठल्याही जातीपंथाचा, कुठल्याही वर्णाचा, कुठल्याही मताचा, कोणीही मनुष्य असू दे, प्रत्येकाला तृप्ती हवी आहे. मनुष्य जे काही करतो, जे काही काम करतो ते समाधानासाठी करतो, आनंद मिळवण्यासाठी करतो, मनःशांती मिळवण्यासाठी करतो. कोणीही आजूबाजूला आपल्याला एकतरी व्यक्ती असा माहिती आहे का की मला त्रास व्हावा म्हणून मी काम करतो, असं कोणी म्हणतं का? लहानात लहान आणि मोठ्यात मोठा सगळेजण शांततेसाठी, आनंदासाठी, तृप्ततेसाठीच काम करतात. क्रांतिकारी वगैरे आपण म्हणू शकतो की त्यांनी स्वतःहून दुःख ओढावून घेतलं, पण ते दुःख वरकरणी होतं. आतून देशासाठी आपण काहीतरी करतोय हे समाधान होतंच ना. एंड ऑफ द डे काय आहे की तुम्ही प्रत्येक गोष्ट ही समाधानासाठी करता. कुठलंही काम तुम्ही स्वतःला त्रास व्हावा म्हणून तुम्ही करत नाही. मग सकाम कर्म करताना आपण असं करतो की ते जे समाधान शोधायचं आहे ना आपल्याला, ते आपण प्रकृतीमध्ये शोधायला जातो. प्रकृती आपण अन्नमय कोश आणि नासतो विद्यते भाव तेव्हा बघितलं की प्रकृती स्थिर नाही आहे, गतिशील आहे. सतत 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 ती बदलते आहे, नित्य परिवर्तनशील आहे. मग अशा नित्य परिवर्तनशील असलेल्या प्रकृतीमधून तुम्हाला स्थायी समाधान मिळू शकेल का? स्थायी नसलेल्या प्रकृतीकडून तुम्हाला स्थायी समाधान कधीच मिळू शकत नाही. समाधान मिळाल्याचा फक्त भास होतो, तात्पुरता भास होतो. म्हणजे एखाद्या मुलाने छान अभ्यास केला, 10वीला बोर्डात आला, समाधान झालं त्याला, वा माझ्या अभ्यासाचं चीज झालं आणि मला छान समाधान मिळालं, मी बोर्डात आलो, मला जे काही अपेक्षित होतं ते झालं. किती दिवस टिकणार आहे?
पुन्हा 11वी सुरू होणार आहे, पुन्हा अभ्यास करून पुन्हा चांगले मार्क पाडण्याचं प्रेशर त्याच्यावर आहेच आहे. बरं 10वीत बोर्डाला आलेल्या मुलाला 12वीत अजून चांगला परफॉर्म करण्याचं प्रेशर वेगळंच येतं, कारण 10वीत आलेलं आहेस तेव्हा 12वीतही तुला यायलाच हवं बोर्डात, अशी लोकांची अपेक्षा वाढते. त्याच्यामुळे पुन्हा त्याला अजून त्याच्यासाठी कसोशीने काम करावं लागतं. तिथेही तो आला, पुढे डिग्रीसाठी ते करावं लागतं. तेही झालं तर मग ऑफिसमध्ये चांगलं परफॉर्मन्स, म्हणजे 10वीचा रिझल्ट लागल्यानंतर समाधान काही काळ टिकलं, ते फेड झालं, ते काय म्हणतो आपण त्याला, फिकं पडत गेलं आणि पुढचं प्रेशर क्रिएट झालं. नंतर तिथेही समजा तुम्हाला समाधान मिळालं, तुमच्या अपेक्षेप्रमाणे झालं, थोड्या दिवसांनी तेही फिकं पडणार आहे. म्हणजे प्रकृतीच्या कक्षेमध्ये मिळालेल्या गोष्टी काही दिवसच, काही काळच, आता हे तरी खूप मोठे आहे, 10वीत बोर्डात आल्यानंतर बरेच दिवस त्याचा आनंद राहतो, पण बाकी छोट्या छोट्या गोष्टींचं तर क्षणिक समाधान असतं, क्षणिक समाधान असतं. अगदी नोकरदार वर्गांना विचारा ना, पगार 1 तारखेला पगार आला की किती समाधान वाटतं महिनाभर काम केल्याचं. 10 तारीख येईपर्यंत सगळे हप्ते, सगळी भाडी, इकडचं सगळं 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 जातं आणि मग एवढ्या मोठ्या पगारातला एवढासा हिस्सा हातात राहतो आणि मग वरचे पुढचे 20-25 दिवस त्याच्यामध्ये खर्चाची तोंडमिळवणी करण्यात जातात. पण ते माणूस कसं बसं सहन करतो, कारण परत पुढच्या 1 तारखेला पगार येणार असतो. म्हणजे प्रकृतीमध्ये थोड्या थोड्या अंतराने तुम्हाला समाधान मिळतं जातं, येतं जातं, हा खेळ चालू राहतो. लपाछपीचा हा खेळ प्रकृतीमध्ये चालू असतो. चिरकाल सतत स्थायी समाधान प्रकृती देऊ शकत नाही. प्रकृतीची कपॅसिटी नाही आहे देण्याची, कारण प्रकृती स्वतः नित्य परिवर्तनशील असल्यामुळे ती तुम्हाला स्थिरता देऊ शकत नाही. अकबराने एकदा बिरबलाला असं विचारलं होतं की बिरबल, मला असं एक वाक्य सांग की जे सुखात असताना वाचलं तर दुःख होईल आणि दुःखात असताना वाचलं तर सुख होईल, असं एक वाक्य सांग. आणि बिरबलाने वाक्य सांगितलं, हेही दिवस जातील. सुखात असताना जेव्हा आपण हे वाचू, हेही दिवस जातील, तेव्हा वाईट वाटेल, अरे सुखाचे दिवस जाणार आहेत, दुःख येणार आहे. दुःखात असताना तेव्हा वाचू, तेव्हा वाटेल की बळ मिळेल, चला दुःखाचे दिवस आहे पण हेही जातील, सुख येईल. एक मराठी सिनेमामधलं गाणं आहे, नकळता असे कोण मागून येते, सुखाची पुन्हा दुःख चाहूल घेते. हा खेळ चालू आहे ऊन सावलीचा, सुखदुःखाचा. त्याच्यामुळे इथे सतत शांतता, तृप्तता मिळू शकणार नाही आहे. म्हणून सकाम कर्मांनी तुम्हाला कधीही पूर्ण समाधान, पूर्ण तृप्ती मिळू शकत नाही. पण तेच जर तुम्ही निष्काम कर्म केलं, योगस्थ झालात, प्रकृतीकडून कुठलीही अपेक्षा ठेवली नाही, प्रकृतीच्या कुठल्याही गोष्टींवर कुठलंही शिक्कामोर्तब केलं नाही, फक्त योग्य कर्म करत राहिलात, तर तुम्हाला तृप्तता भरभरून मिळणार आहे. समाधान, मानसिक शांती भरभरून मिळणार आहे. आणि म्हणून जे योगस्थ होऊन काम करू शकतात ते जिवंतपणीच मुक्त झालेत असं म्हणतात. आता जिथं जे मिळत नाही तिथं ते शोधायचं. ह्याचं अजून एक उदाहरण असं की एक सुफी संत होती राबिया, आणि गरीब होती, झोपडी होती तिची, आणि त्या झोपडीमध्ये ती गोधड्या शिवण्याचं काम करायची. सगळ्या गावातले लोक तिला काम द्यायचे गोधडी शिवण्याचं. दिवसभर ती गोधड्या शिवायची. संध्याकाळ झाली की दिवे नव्हते तेव्हा, आणि तिची एवढी परिस्थितीही नव्हती, अत्यंत गरीब होती, दिवा लावून काम करावं, एवढं तेल दिव्यामध्ये घालावं एवढी परिस्थितीही तिची नव्हती. त्यामुळे दिवसभर काम करायचं तिने,
आणि लोकांची जे काही कामं असतील गोधड्या शिवण्याची ती दिवसभरात पूर्ण करायची. आणि पूर्वीचे दिवस जेव्हा दिवे नव्हते तेव्हा गावाच्या चावडीवर म्हणा किंवा मोठ्या मोठ्या चौकामध्ये 2-3 मशाली लावलेल्या असायच्या. बाकी सगळीकडे दिवे नसायचे. तर एकदा असं झालं की ही राबिया जी होती ती त्या मोठ्या चौकामध्ये लावलेल्या मशालीच्या खाली जमिनीवर काहीतरी शोधत होती. तिला शोधताना बघून 2-3 माणसं आली आणि विचारलं, राबिया काय झालं, काय शोधतेस? तर ती म्हणाली, अरे माझी गोधडी शिवण्याची सुई हरवली आहे, ती मी शोधते आहे. तेही लोक शोधायला लागले. अजून 4 लोक आली, तेही शोधायला लागले. असे 8-10 माणसांनी राबिया त्या जमिनीवर सगळीकडे सुई शोधतात. 10-15 मिनटं झाली तरी सुई काही सापडायला तयार नाही. एकाने वैतागून विचारलं, अगं तू इथं आणलीच कशाला होतीस पण सुई? राबिया म्हणाली, नाही मी इथं सुई आणली नव्हती, सुई तर झोपडीतच पडली आहे, पण इथे उजेड आहे ना म्हणून इथे शोधती आहे. झोपडीत अंधार आहे, तिथं शोधता येत नाही आहे म्हणून इथे शोधती आहे. इतकी चिडली माणसं आणि म्हणाले, अगं वेडी आहेस का? जिथं पडली तिथं शोधायला नको का? इथे शोधून काय उपयोग आहे? आणि मग तितक्यात शांतपणे राबियाने उत्तर द्यावं, हेच तर मी तुम्हाला सांगते आहे, प्रकृतीत समाधान शोधून काय उपयोग आहे? तिथे ते नाहीच आहे. जिथे आहे तिथे जा, तिथे शोधण्याचा प्रयत्न करा. जिथे नाही तिथे कितीही शोधलं तरी मिळणार नाही. आणि म्हणून दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगात धनंजय. बुद्धियोग म्हणजे निष्काम कर्म आणि सकाम कर्म याच्यामध्ये खूप अंतर आहे, त्याची तुलनाच होऊ शकत नाही. दोन्ही कर्मच आहेत खरं तर, पण दोन्हीची तुलना होऊ शकत नाही. कारण एक कर्म तुम्हाला प्रकृतीमध्ये अडकवतं आणि एक कर्म तुम्हाला प्रकृतीच्या कक्षेबाहेर समाधानापर्यंत नेतं. त्याच्यामुळं दोन्हीचे आयामच भिन्न आहेत. बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणा फलहेतवः. म्हणून भगवंत म्हणाले, बुद्धौ शरणम अन्विच्छ, बुद्धीचा आश्रय घे, बुद्धीला शरण जा. कृपणः फलहेतवः, फलाच्या आशेने जे काम करतात ना ते कृपण आहेत. कृपण या शब्दाचा अर्थ आपण कार्पण्य दोषोपहत स्वभाव ह्या श्लोकाच्या वेळेस बघितला होता. अज्ञान निमित्तक दोष म्हणजे कार्पण्य दोष आणि कृपणता म्हणजे अज्ञान किंवा कमतरता, ज्ञानाची कमतरता, पैशाची कमतरता, ह्या सगळ्याच्या कमतरतेला कृपण असं म्हटलं जातं. मग तुमच्याकडे ज्ञानाची, बुद्धीची जर कमतरता असेल ना तरच तुम्ही प्रकृतीमध्ये समाधान शोधता. त्याच्यामुळे बुद्धीला शरण जा, बुद्धीचा आश्रय घ्या आणि विचार तर करा की आपण कुठे काय शोधतोय. झोपडीत पडलेली सुई आपण गावाच्या चावडीवर तर शोधत नाही आहे ना. हा विचार तर करा, बुद्धीचा निर्णय घेऊन, बुद्धीचा आश्रय घेऊन. मग तुम्हाला कळेल की कुठे काय शोधायला हवं आहे. प्रकृतीतून समाधान मिळत नाही हा प्रकृतीचा दोष नाही आहे, हा आपला दोष आहे की आपण प्रकृतीकडे समाधानाची मागणी करतोय. म्हणजे माझी गाडी बंद पडली, एका पुस्तकाच्या दुकानासमोर माझी गाडी बंद पडली पेट्रोल संपल्यामुळे, आणि म्हणून मी त्या पुस्तक विक्रेत्याला सांगते की माझ्या गाडीमध्ये पेट्रोल भर, माझ्या गाडीत पेट्रोल नाही आहे. तो म्हणाला, ताई अहो हे पुस्तकाचं दुकान आहे, इथे पेट्रोल मिळत नाही. अहो 100 रुपये लिटर पेट्रोल आहे ना, मी तुम्हाला 500 रुपये देते पण पेट्रोल भरा. तो म्हणाला, अहो तुम्ही 5,000 दिले तरी मी पेट्रोल देऊ शकत नाही, कारण हे पुस्तकाचं दुकान आहे, हा पेट्रोल पंप नाही. मग मी त्याच्यावर ओरडले काय, मी त्याला विनंती केली काय, मी त्याचे पाय धरले काय, मी त्याला दम दिला काय, तो पेट्रोल देऊ शकणार आहे का? नाही देऊ शकणार, कारण त्याच्याकडे ते नाही. तसंच मनुष्याला तृप्ती हवी आहे, समाधान हवं आहे, आणि ते आपण चुकीच्या ठिकाणी शोधतोय, प्रकृतीमध्ये ते नाही. यामध्ये प्रकृतीचा दोष नाही, यामध्ये आपला दोष आहे. आपण चुकीच्या ठिकाणी चुकीची मागणी करतोय.
आणि म्हणून जे अशी चुकीची मागणी करतात ते कृपण आहेत, ते दयेला पात्र आहेत. भगवंत म्हणाले की दया करा त्यांच्यावर, त्यांना कळतच नाही आहे कुठे काय मागायचं आहे. एखाद्या भिंतीवर खूप सुंदर झऱ्याचं चित्र काढलं आहे, छान खळाळणारं पाणी आहे आणि एखाद्या मनुष्याला तहान लागली आहे म्हणून तो चित्रापाशी गेला आहे आणि त्याच्यातलं पाणी ओंजळीने घेऊन पिण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण त्याला सांगतो, अरे हे खरं पाणी नाही, तुला पाण्याचा भास होतो आहे. तो म्हणतो, अहो हे पाणी दिसतंय ना, हे पाणीच आहे ना. हो ते पाणी आहे पण ते खरं नाही, पण पाणीच आहे ना, मिळणार मला इथे, मला माहिती आहे. असं जर तो म्हणाला तर आपण त्याला काय म्हणू? आधी तर हसू, वेडा म्हणू, पण नंतर जेव्हा तो तहानेने व्याकुळ झालेला मनुष्य अत्यंत व्याकुळपणे, अत्यंत केविलवाणा होऊन ती धडपड करतोय पाणी पिण्याची, तेव्हा त्याच्याकडे बघून आपल्याला कीव येईल, दया येईल. अरे नको रे बाळा इथे वेळ वाया घालू, चल तुला मी खऱ्या पाण्याचा स्रोत दाखवतो. पण तो तुमचं ऐकत नाही आणि तो त्या झऱ्यामधनंच पाणी पिण्याचा अट्टहास करतो. तेव्हा अशा लोकांची कीव येते, अशा लोकांची दया येते की अरे तुम्ही कुठे वेळ आणि एनर्जी वाया घालवताय. आणि म्हणून जेव्हा आपण संसारामध्ये खूप गुंतत जातो ना, ते बघून संत कळवळतात. आणि म्हणून तुकोबा म्हणाले, बुडते हे जन देखवे ना डोळा. त्यांना कळकळून ते म्हणतात की अरे नाही रे बाळांनो, इथे नाही रे सुख. पण आपण ऐकत नाही आणि ते मात्र करुणेने व्याकुळ होतात आपली अवस्था बघून. तेच भगवंत इथे सांगतायत की सकाम कर्म आणि निष्काम कर्मामध्ये इतकं अंतर आहे. कर्म तर तुला करायचंच आहे, प्रकृतीमधल्या कुठल्याही गोष्टी तू मॅनेज करू शकणारच नाही आहे, मग नको रे बाळा त्याच्यामध्ये गुंतूस. तू फक्त कर्मावर फोकस कर ना, तू फक्त योग्य कर्म कर ना. तू विचार केलास काय किंवा नाही केलास काय, प्राकृतिक घटनेप्रमाणे येणार आहेत ना गोष्टी, तू नको ना एनर्जी घालू तिथे, असं भगवंत कळकळून सांगतायत. असंच संत सगळे, म्हणून संतांनासुद्धा आपण माऊली म्हणतो, कळकळून सांगतात की नका रे असं करू. आणि म्हणून जे असं करतात ते कृपेला पात्र होतात, त्यांची कीव येते, त्यांची दया येते, असं भगवंत म्हणाले. पुढचा श्लोक आहे, बुद्धियुक्तो जहातिह उभे सुकृत दुष्कृते. बुद्धियुक्त म्हणजे ज्याने बुद्धीचा, समबुद्धीचा आश्रय घेतलेला आहे. जहाती इह, इह म्हणजे या लोकामध्ये, जहाती म्हणजे त्याग करणे, उभे म्हणजे दोन्ही. आपण उभय म्हणतो बघा, उभय पक्ष, उभय संघ, उभे म्हणजे दोन. आणि सुकृत दुष्कृते, सुकृत चांगलं कृत्य जे पुण्यासाठी कारणीभूत ठरतं, दुष्कृत्य जे पापासाठी कारणीभूत ठरतं. तर ज्यांनी समबुद्धीचा निर्णय घेतलेला आहे, समबुद्धीमध्ये स्थित राहून कर्म करण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यांनी काय केलं तर सत्कृत्य, दुष्कृत्य, पाप, पुण्य ह्या सगळ्याचा त्याग केला. जहाती म्हणजे त्याग करणे, सगळ्याचाच त्याग केला. का केला सगळ्याचाच त्याग? कारण त्यांनी योग्य कर्माची निवड केली आणि योग्य कर्माची निवड केल्यानंतर जे काही होईल ते होईल, प्रकृतीच्या नियमांवर सोडून दिलं. म्हणून जो समबुद्धीमध्ये स्थित असतो तो चांगल्या वाईटाचा, पाप पुण्याचा विचार करत नाही, तो फक्त सार्थक कर्माचा विचार करतो, तो योग्य कर्माचा विचार करतो. मनुष्याकडे क्रियामाण कर्माचं स्वातंत्र्य आहे, जे फक्त मनुष्याकडेच आहे, इतर कोणाकडेही नाही. समोर आलेल्या परिस्थितीमध्ये कुठलं कर्म करायचं, कशा पद्धतीने करायचं, हे करायचं की नाही करायचं, ह्याची चॉईस आपल्याकडे आहे, मनुष्याकडे आहे.
आणि ह्या क्रियमाण कर्माच्या स्वातंत्र्याचा वापर करून आपण सार्थक कर्माची निवड करायची आणि सार्थक कर्माची निवड केल्यानंतर जे काही होईल ते होऊ द्यायचं. म्हणजे चांगलं वाईट जे काही होईल त्याचा त्याग करायचा. त्याग करायचा म्हणजे त्याच्याकडे लक्ष द्यायची गरजच पडत नाही. जेव्हा तुम्ही सार्थक कर्म करता ना तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी मॅटरच करत नाहीत. श्रीकृष्णाच्याच आयुष्यामधले आपण कितीतरी प्रसंग बघतो जिथे त्यांनी पापपुण्याचा विचारच सोडून दिलेला आहे. कारण योग्य कर्माची निवड केलेली आहे, मग पापपुण्याचा विचार मनाला शिवत देखील नाही. कितीतरी उदाहरणं आहेत भगवंताच्या आयुष्यामधली की अगदी आपण भीष्म प्रतिज्ञा खूप म्हणतो की भीष्म प्रतिज्ञा किती थोर होती, भीष्मांनी किती आटोकाट पाळली ती प्रतिज्ञा. आता भगवंतांनी सुद्धा एक प्रतिज्ञा केली होती. काय प्रतिज्ञा केली होती? की मी युद्धाच्या वेळे हातात शस्त्र घेणार नाही, मी निशस्त्र असेन युद्धामध्ये, मी हातामध्ये शस्त्र घेणार नाही असं भगवंतांनी सांगितलं होतं युद्धाच्या आधी. पण युद्ध चालू असताना एक वेळ अशी आली की भीष्म पांडवांच्या सैन्याला मारत चाललेत. पांडवांची सेना खूप प्रमाणात भीष्म संपवत आहेत. अर्जुन त्यांच्यासमोर येतोय पण अर्जुन तितक्या कसोशीने लढूच शकत नाही आहेत. सगळी गीता ऐकून झाल्यानंतर सुद्धा लढतोय पण तेवढा प्राणपणाने लढू शकत नाही आणि भीष्मांना थांबवू शकत नाही. कारण कुठेतरी त्यांचं नातं त्याच्यामध्ये येतच आहे युद्ध करताना सुद्धा. आणि मग तिथे भगवंत अर्जुनावर चिडलेत आणि मग भगवंत म्हणतात की तू जर आत्ता भीष्मांना रोखलं नाहीस तर आपल्याकडचे जे काही सैन्य मरत आहेत त्याचा दोष तुला लागेल. कारण तू रोखू शकत असताना त्यांना रोखत नाही आहेस आणि म्हणून पांडवांकडचं सैन्य मरत आहे आणि ते दोष तुझ्या माथी लागणार आहे. आणि तुला जर अजूनही हे जमत नसेल ना तर मी माझी प्रतिज्ञा मोडतो आणि हातामध्ये शस्त्र उचलतो आणि भीष्मांना संपवतो. कारण माझी प्रतिज्ञा महत्त्वाची नाही, समाजहित महत्त्वाचं आहे. पाप पुण्याच्या पलीकडे जाणे म्हणजे हे. आपण भीष्मांनी सुद्धा स्वतःची प्रतिज्ञा पाळायचं इतकं आटोकाट ठरवलं म्हणून कितीतरी गोष्टी त्यांना त्यांच्या मनाविरुद्ध बघाव्या लागल्या. तिथं त्यांनी भीष्मांनी प्रतिज्ञा सोडल्या नाहीत. माझी प्रतिज्ञा गेली तरी चालेल, माझं नाव खराब झालं तरी चालेल, पण आत्ता समोर होणारं दुष्कृत्य मी थांबवणार असं भीष्मांनी केलं नाही. पण भगवंतांनी केले की माझे जाऊ दे, म्हणू दे लोकांनी मला की प्रतिज्ञा केली आणि पाळली नाही, असू दे, पण समाजहित महत्त्वाचं आहे. पांडवांचे सेना जी मरते त्याला थांबवणं गरजेचं आहे आणि तुला जमत नसेल अर्जुना तर मी करतो. आणि शस्त्र उचललं सुद्धा होतं भगवंतांनी. म्हणजे योग्य कर्माची निवड केली की त्यानंतर जे काही करावं लागेल ते करायचं आहे. म्हणून युद्धामध्ये सुद्धा आपण किती गोष्टी बघतो. हा सूर्य हा जयद्रथ, त्यावेळेला सुद्धा नीतिमत्तेने वागलेले नाही आहेत भगवंत. किंवा निशस्त्रकरणावर जेव्हा अर्जुनाला सांगितलं शस्त्र चालव, नीतिमत्ता नाही आहे ती. की अश्वत्थामा हत नरोवा कुंजरवा, हे सगळं पार करून गेलेत भगवंत. का? योग्य सार्थक कर्माची निवड केलेली आहे आणि मग ते कर्म समाजाच्या हिताचं होण्यासाठी जे जे करावं लागणार आहे ते करणार आहे. मग तिथे पाप पुण्याचा विचार करणार नाही आहे. सामान्य मनुष्यासाठी सामाजिक, नैतिक, धार्मिक चौकटी आखाव्या लागतात. योग्य अयोग्य सांगावं लागतं. हे नीतिमत्तेमध्ये बसत नाही, हे धर्मामध्ये बसत नाही, हे कायद्यामध्ये बसत नाही, हे योग्य आहे, हे अयोग्य आहे असं सामान्य माणसाला सांगावं लागतं, जेणेकरून तो एकाच नीट मार्गावर चालेल आणि समाजव्यवस्था, धर्मव्यवस्था नीट टिकून राहील. पण जो ह्याच्या पलीकडे गेलेला आहे, ज्यांनी सार्थक कर्माची निवड केलेली आहे, ज्याच्या मनामध्ये अजिबात स्वार्थ नाही आहे, तो संपूर्ण समाजाच्या हिताचा जो विचार करतोय त्याच्यासाठी ह्या चौकटी लागूच पडत नाहीत. आणि मग ह्याच्या पलीकडे तो जातो. म्हणून कृष्णांच्या आयुष्यामध्ये आपल्याला परस्पर विरोधी घटना खूप दिसतात.
एकीकडे गवळणींची वस्त्र पळवतो कृष्ण गोकुळामध्ये, आणि दुसरीकडे द्रौपदीला साड्यांचा खजिनाच पुरवतो. परस्पर विरोधी आहे. एकीकडे मित्राच्या घरी जाऊन लोणी चोरून खातो आणि दुसरीकडे सुदामाला सोन्याची नगरी भेट देतो. परस्पर विरोधी आहेत. मग हे योग्य? तेव्हा तू असा वागला होता, आत्ता असा तू दुटप्पी आहेस असं नाही आहे ते. तेव्हा तसं वागलो म्हणून आत्ता असंच वागायला पाहिजे असं नाही. तेव्हा ती गरज होती, आत्ता ही गरज आहे. नीतिमत्तेच्या, सामाजिकतेच्या, धार्मिकतेच्या चौकटीच्या पलीकडे आहेत कृष्ण, आणि तीच समबुद्धी आहे. जो समबुद्धीने काम करतो तो ह्या चौकटींच्या पलीकडे जातो. आता पाप पुण्याचा विचार करू नकोस आणि तुझं कर्म कर, हे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत. हेच शकुनी दुर्योधनाला सांगतोय की पाप पुण्याचा विचार करू नकोस, मी सांगतो ते कर, पाप पुण्याचा विचार करायची काही गरज नाही, ते सगळं थोतांडे, असं शकुनीसुद्धा सांगतोय दुर्योधनाला. आणि इकडे श्रीकृष्ण पण सांगतात अर्जुनाला. पण भेद काय आहे दोन्हीमध्ये? भगवंत सांगतायत योग्य कामाची निवड कर, समाजहिताची गोष्ट कर आणि ह्या चौकटीच्या पलीकडे जा, पाप पुण्याच्या चौकटीच्या पलीकडे जा. आणि शकुनी सांगतोय पाप पुण्याचा विचार करू नको, प्रकृतीपासून उपभोग घेण्याच्या दिशेने जा. म्हणजे पाप पुण्याच्या खालच्या बाजूला दुर्योधनाला ढकलतोय शकुनी, पर्यायाने कौरवांना, पर्यायाने समाजाला. आणि भगवंत पाप पुण्याच्या वरच्या बाजूला अर्जुनाला जायला सांगतायत, पर्यायाने पांडवांना, पर्यायाने समाजाला. म्हणून पाप पुण्य सोडणं महत्त्वाचं नाही आहे, योग्य कर्माची निवड महत्त्वाची. आणि योग्य कर्माची निवड केली की पाप पुण्य आपोआप सुटतं. ते सोडायचं नाही आहे, ते आपोआप सुटतं. एक अशी कथा झेन योगीजमध्ये सांगितली जाते. 2 बौद्ध भिक्षू होते आणि चालले होते एका गावातून दुसऱ्या गावाला. मध्ये नदी होती. नदीचं पाणी फार नव्हतं, खोल नव्हतं, नदीचं पात्र खोल नव्हतं, कमरे इतकं खोल होतं, फक्त चालत पार करता येत होती नदी. पण पाऊस खूप झाल्या असल्यामुळे नदीचा जो प्रवाह होता तो खूप वेगात होता आणि मोठे मोठे ओंडके वगैरे वाहत येत होते. खूप वेग होता. पात्र छोटंच होतं पण वेग खूप होता. आणि ते 2 भिक्षू आले नदीच्या किनारी आणि पलीकडे त्यांना जायचं होतं. इतक्यामध्ये त्या किनाऱ्यावर एक बाई आली आणि म्हणाली की मी ह्या गावात राहणारी आहे, पलीकडच्या गावामध्ये माझे वडील राहतात, मला निरोप मिळाला आहे की त्यांची तब्येत बरी नाही आहे, मला त्यांना भेटायला जायचं आहे, माझे यजमानही घरी नाही आहेत, ते बाहेरगावी गेलेत, ते येईपर्यंत मी वाट पण नाही पाहू शकत, त्याच्यामुळे मी एकटीच निघाले माझ्या वडिलांना भेटायला. पाण्याचा प्रवाह इतका जोरात आहे की मी एकटी जाईन याची खात्री मला वाटत नाही, माझा हात धरून तुम्ही मला ही नदी पार करून द्याल का, अशी विनंती तिने त्या बौद्ध भिक्षूंना केली. एकाने सांगितलं, बाई तुला माहिती आहे ना आम्ही संन्यासी आहोत, आम्ही स्त्रीच्या सावलीलासुद्धा स्पर्श करत नाही, तू असं कसं आमच्याकडे मागणी करू शकते. ती म्हणाली, हो मला माहिती आहे, पण माझे वडील खूप आजारी आहेत आणि मला जाणं खूप गरजेचं आहे, कृपया मला मदत करा. तिने अतिशय कळकळीने विनंती केली. दुसरा बौद्ध भिक्षू म्हणाला की या ताई, मी तुम्हाला नदी पार करवतो. त्याने तिचा हात धरला आणि तिला सावकाश आधार देत, कुठे ती धडपडते, तिचा पाय खाली खचतोय अशा ह्याच्यात तिला धरत आधार देत तिला नदीच्या पार नेलं. तिने दोघांनाही नमस्कार केला, मनोमन आभार मानले आणि निघून गेले. आता हे 2 भिक्षूसुद्धा आपल्या मार्गाने चालू लागले. पहिला जो भिक्षू होता ज्याने नकार दिला होता तो दुसऱ्या भिक्षूशी बोलायलाच तयार नाही. अर्धा तास झाला, 1 तास झाला, तो बोलायलाच तयार नाही. तासाभरानंतर दुसऱ्या भिक्षूला लक्षात आलं की अरे हा आपल्याशी बोलतच नाही आहे. आणि म्हणून त्यांनी विचारलं, का रे काय झालं. तो म्हणाला, मला तू जे काही केलंस ते अजिबात पटलेलं नाही आहे, त्या स्त्रीला तू हात धरून नदी जी पार करून दिलीस ते मला अजिबात पटलेलं नाही आहे. तो हसला आणि तो म्हणाला की बंधू, त्या स्त्रीचा हात सोडून मला 1 तास झाला, तू अजून तिचा हात धरूनच ठेवला आहेस.
म्हणजे सुखदुःखाच्या पार जाणे किंवा योग्य अयोग्याच्या पार जाणे, पाप पुण्याच्या पार जाणे म्हणजे काय? तर जेव्हा जे योग्य वाटते ते करायचं आणि मोकळं व्हायचं, त्याच्या पुढे जायचं, ह्याला समस्थिती म्हणायचं. कुठल्याही एकच एक गोष्ट धरून न ठेवता वेळेप्रमाणे ॲडजस्ट करून पुढे जाणे, जे सगळ्यांच्या हिताचं असेल. म्हणून जो समबुद्धीमध्ये स्थित असतो मनुष्य, तो सुकृत आणि दुष्कृत, पाप आणि पुण्य दोन्हीचाही त्याग करतो. तस्माद् योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम. तस्मात म्हणून, योगाय योगामध्ये स्थित होऊन, युज्यस्व तू युद्ध कर अर्जुना. कारण आत्ता ह्या क्षणी तुझ्यासाठी सार्थक कर्म हेच आहे की तू युद्ध करावं. त्याच्यामुळे योगामध्ये स्थित हो आणि समोर असलेलं सार्थक कर्म कर. योग कर्मसु कौशलम. आणि योग, आता हे योग कर्मसु कौशलमचा अर्थ बऱ्याचदा असं सांगितलं जातं की तुमचं काम उत्तमपणे करा, उत्तम कौशल्यपूर्ण करा, की तोच योग आहे. पण किती अनर्थ होईल जर आपण याचा अर्थ असा लावला तर. म्हणजे एखादा खाटीक आहे, कसाई आहे आणि तो गायींची कत्तल करतोय आणि तो फक्त म्हणेल की मी कौशल्यपूर्ण पद्धतीने गायींची कत्तल करेल तर मी योगी आहे. कारण योग कर्मसु कौशलम. कौशल्यपूर्ण काम केलं की तुम्ही योग साधलात असं होईल. चुकीच्या कामासाठी नाही आहे हे. योग कर्मसु कौशलमचा अर्थ होतो की तुम्ही तुमचं सार्थक असलेलं कर्म योगामध्ये स्थित होऊन करा, तेच कौशल्य आहे. आपल्या कामातलं कौशल्य म्हणजे योग नाही, आपल्या कर्मातला योग म्हणजे कौशल्य. नेहमी याचा बरेच ठिकाणी मी आत्तापर्यंत ऐकला आहे, नेहमी असा अर्थ सांगितला जातो. पण योग कर्मसु कौशलम म्हणजे कर्मामध्ये कर्म करत असताना तुम्ही योगस्थ व्हा, तेच तुमचं कौशल्य आहे. म्हणून भगवंत म्हणतात की तू आत्ता योगस्थ हो आणि सार्थक कर्म जे तुझ्या समोर आहे युद्धाचं, ते तू कर. बुद्धियुक्तो जहातिह उभे सुकृत दुष्कृते तस्माद् योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम. आणि असं भगवंतांनी संपूर्ण आयुष्यभर केलेलं आहे. म्हणजे अगदी गोकुळात लोणी चोरण्यापासून ते यादव कुळाचा नाश स्वतःच्या डोळ्यासमोर बघेपर्यंत सगळं भगवंतांनी अनुभवलं आहे. प्रत्येक वेळेला समबुद्धीमध्ये स्थित राहून भगवंतांनी अनुभवलं आहे. म्हणून भगवंतांना आपण योगेश्वर म्हणतो. योगेश्वर, योगियांचा ईश्वर. प्रत्येक क्षणी ते समस्थितीमध्येच आहेत, म्हणून योगेश्वर श्रीकृष्ण असं आपण त्यांना म्हणतो. सामाजिक आणि नैतिक गोष्टींचा फार विचार भगवंतांनी केलेलाच नाही आहे कधी. म्हणजे अगदी आत्ता हा जो प्रसंग चाललेला आहे, गीतेचा प्रसंग जो चाललेला आहे, त्यामध्ये सुद्धा बघा ना की अर्जुन शिष्य आहे आणि कृष्ण गुरु आहेत. वास्तविक गुरूंनी बसायला हवं आहे आणि अर्जुनाने समोर उभं राहायला हवं आहे. पण आपण बघतोय काय, अर्जुन बसलाय आणि कृष्ण उभेत. किंवा शिष्यानी गुरुची सेवा केली पाहिजे, पण इथे कृष्णच सारथी होऊन अर्जुनाची सेवा करतायत. ह्या सगळ्या गोष्टींना कधी महत्त्वच दिलेलं नाही आहे भगवंतांनी. धर्मयुद्ध आहे, पांडवांचा जय होणं महत्त्वाचं आहे, त्याच करवी समाजाचं हित होणं गरजेचं आहे. हे सब झूठ आहे. हे नीतिमत्ता, सामाजिक, कायदेशीर सगळी गुंडाळून ठेवली तत्व भगवंतांनी. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणाले, कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः. त्यक्त्वा त्याग करणे. काय? फलन. कुठलं फल? कर्मजं, कर्मजन्य फलाचा त्याग करतात. कोण? बुद्धियुक्त, समबुद्धी असलेले. मनीषी, मनीषी म्हणजे बुद्धिमान साधक, म्हणून ऋषींना मनीषी असं सुद्धा म्हणतात. तर बुद्धिमान साधक काय करतात की कर्मजन्य फलाचा त्याग करतात. आता कर्मजन्य फलाचा त्याग स्थूल रूपाने करता येत नाही.
म्हणजे दुधाचं विरजण लावलं तर दही होणारच आहे, त्याचा त्याग काय करायचा? की मी दुधाचं विरजण लावीन पण दही नको मला, ते होणारच आहे. किंवा मी व्यसन करीन आणि माझ्या शरीरावर दुष्परिणाम झाला तर मी त्या दुष्परिणामांचा त्याग करीन, असं नाही करता येत. कर्म केलं की कर्माचं फल येणारच आहे. स्थूल रूपाने कर्माचं फल येतच असतं, सूक्ष्म रूपाने त्याच्याबद्दलची वासना आसक्ती सोडणं म्हणजे कर्मफलाचा त्याग करणं. आलेल्या गोष्टीवर चांगल्या वाईटाचा शिक्का लावणं म्हणजे न लावणं म्हणजे कर्मफलाचा त्याग करणं. अमुकच एक गोष्ट यावी असं इच्छा धरणं, ही फलाची अपेक्षा, अशी इच्छा न धरणं म्हणजे फलाचा त्याग करणं. म्हणजे स्थूल रूपाने तुम्ही कर्मफलाचा त्याग करू शकत नाही, सूक्ष्म रूपाने ती आसक्ती जी तुमच्या मनामध्ये आहे त्याचा त्याग करणं म्हणजे कर्मफलाचा त्याग करणं. आणि जे समबुद्धीमध्ये स्थित असलेले मनीषी जे आहेत ते असा कर्मफलाचा त्याग करतात, त्याच्याप्रती असलेल्या वासना इच्छांचा त्याग करतात. आणि म्हणून जन्मबंध विनिर्मुक्ता पदं गच्छन्त्य नामयम, जन्मबंधामधून ते मुक्त होतात. जन्मबंध विनिर्मुक्ता, कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याच्यामुळे वासनाच त्यांच्या क्षीण होतात, त्याच्यामुळे जन्माची कारणच क्षीण होतात आणि म्हणून ते जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर पडतात. पदं गच्छन्त्य नामयम, पदं गच्छन्ति अनामयम, अनामय पदाला गच्छन्ति म्हणजे जातात. अनामय म्हणजे काय तर आमय म्हणजे रोग, रोग म्हणजे काय तर विकार, आणि अनामय म्हणजे निर्विकार. ते जे मनीषी फलाप्रतीची आसक्ती सोडू शकतात, सोडतात, ते जन्मबंधातून मुक्त होतात आणि त्या निर्विकार पदाला पोचतात. आणि निर्विकार पद कुठलं? समता, योग, सद्वस्तू, प्रकृतीच्या पलीकडे गुणातीत परमात्मा, ह्या ठिकाणी जे पोचतात त्यांना म्हणतात अनामय पदाला पोचले. अनामय म्हणजे निर्विकार, ते निर्विकार झाले, कारण प्रकृतीच्या कुठल्याही विकारांबद्दल त्यांना आता काही वाटत नाही. यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति, यदा जेव्हा मोहकलिलं, कलिल म्हणजे चिखल, जेव्हा तुझी बुद्धी ह्या मोहरूपी चिखलातून पार जाईल, बुद्धिर्व्यतितरिष्यति, बुद्धी पार जाईल कशाच्या? मोहरूपी चिखलाच्या, मोहरूपी दलदलीच्या पार जेव्हा तुझी बुद्धी जाईल तेव्हा काय होईल? तदा गंतासी निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतस्य च. तर आधी मोहकलिल म्हणजे काय ते बघू. मोह म्हणजे काय तर अहंता आणि ममता ह्या दोन गोष्टींनी मोह निर्माण होतो. अहंता म्हणजे मी कुणीतरी आहे, मग माझं नाव असेल, माझं पद असेल, माझी प्रतिष्ठा असेल, माझा पैसा असेल, मी कोणीतरी आहे हे वरकरणी. पण आधी सगळ्यात आधी मोठी अहंता तरी मी शरीर आहे, हे तर आहेच आहे, देहबुद्धी आपल्याला आहेच आहे. त्याच्यामुळे मी शरीर आहे, मी हा देह आहे, ही अहंता. आणि ह्या देहाच्या अनुषंगाने येणाऱ्या व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती ह्या सगळ्या माझ्या, म्हणून ती ममता. अहंता म्हणजे मी आहे आणि ममता म्हणजे माझं आहे. ह्या दोन गोष्टींना म्हणायचं मोह. आणि ह्या मोहामधून तू पार जायला पाहिजे, कारण मोह तुम्हाला संकीर्णता देतो. माझा देह आणि माझे व्यक्ती, वस्तू, परिस्थिती इथपर्यंतच मी विचार करते, ह्याच्या पलीकडे मला जाता येत नाही, कारण ही संकीर्णता मोह देतो. आणि ह्या संकीर्णतेमध्ये अडकल्यामुळे आपण योग्य अयोग्याचा विचार करू शकत नाही. आता मोहग्रस्त आहे अर्जुन म्हणून, पण कुठल्याही वृत्तीने तुम्ही ग्रस्त झालात की तुम्ही योग्य अयोग्याचा विचार करू शकत नाही. क्रोधामध्ये सुद्धा तुम्ही योग्य अयोग्याचा विचार करू शकत नाही, असूयेमध्ये सुद्धा तुम्ही करू शकत नाही, दुःखामध्ये सुद्धा करू शकत नाही, तसंच मोहामध्ये सुद्धा करू शकत नाही. आणि खरं सांगायचं तर
बाकी क्रोध, असूया, दुःख हे सगळं मोहामुळेच येतं. माझ्या लोकांबरोबर काही चांगलं झालं की मला आनंद होतो, काही वाईट झालं तर मला क्रोध येतो. माझ्यापेक्षा इतरांना कोणाला चांगले मिळाले की मला असूया निर्माण होते. म्हणजे सगळे मोह हा रूट आहे त्याचा, मोह बेस आहे त्याचा, त्याच्यातूनच बाकीच्या सगळ्या गोष्टी उत्पन्न होतात. म्हणून भगवंत म्हणाले की ह्या संकीर्णतेच्या पलीकडं तू जाशील जेव्हा, तेव्हा तदा गंतासी निर्वेदम, तेव्हा तू निर्वेद होशील. वेद म्हणजे जाणणे, शिकणे, आणि निर्वेद म्हणजे जाणलेलं सोडणे. आता आपण काय शिकलोय? अगदी लहानपणी बघा, आपण आपल्याला सामाजिक आणि कौटुंबिकच अशा घटना, अशा परिस्थिती सगळ्यांना मिळत जातात की आपल्यामध्ये तो मोह लहानपणापासूनच निर्माण होतो. म्हणजे अगदी लहान मूल असतं आणि आपण खेळण्यात किती त्याची चेष्टा करतो, त्याच्या आईचा हात धरतो आणि म्हणतो आई माझी, आणि मग ते बाळ रडायला लागतं आणि मग आपल्याला ढकलून देतं आणि आईच्या गळ्यात मिठी मारतं, नाही आई माझी असं करतो आणि आपल्याला हसू येतं. पण माझं तुझं करण्याचं पहिलं बीज पडलं ना बाळाच्या मनामध्ये. किंवा 2 मुलं असतात आणि आपण मोठ्या मुलाला उगाच चिडवतो, आता आई ना त्याच मुलाचे लाड करणार, त्याचीच आई, तुझी नाही आई. मग त्याला त्याच्याबद्दल असूया निर्माण होते. पुन्हा आईला आपल्याकडे खेचून घेण्यासाठी त्याचे प्रयत्न चालू होतात. ही जी संकीर्णता, आपण लक्ष देत नाही ह्या गोष्टींकडे, पण ही संकीर्णता आपल्या घरातून, समाजातूनच आपल्यामध्ये आलेली असते. आणि ह्यासाठी लहान मुलांना वाढवताना खूप काळजी घेतली पाहिजे. म्हणजे हे संकीर्णतेचे संस्कार त्यांच्यावर होणार नाहीत. नंतर जेव्हा तुम्हाला आत्मोन्नतीकडे जायचे ना, तेव्हा हे सगळे विचार तुम्हाला सोडून द्यावे लागणार आहेत. म्हणजे आधी प्रोसेस ऑफ लर्निंग असतं आणि नंतर प्रोसेस ऑफ अनलर्निंग असतं. निर्वेद म्हणजे प्रोसेस ऑफ अनलर्निंग. जे शिकलं आहे ते सोडून द्यायचं, जी संकीर्णता शिकली आहे ती सोडून द्यायची, जे माझं करणं शिकलो आहे ते सोडून द्यायचं, पाटीकोरी करायची. आणि म्हणून ह्या मोहाच्या ज्या काही गोष्टी आपण शिकलेलो आहोत आजूबाजूला ऐकून, त्या सगळ्या सोडता आल्या पाहिजेत, निर्वेद होता आलं पाहिजे. मी माझं ह्या गोष्टींच्या पलीकडं जायला पाहिजे, पाटीकोरी करायला पाहिजे. आणि जेव्हा पाटीकोरी होते, जेव्हा ऐकलेल्या आणि ऐकण्यात आलेल्या सगळ्या गोष्टी त्याची सत्यता आपल्याला पटायला लागते, तेव्हा मनुष्य निर्वेद होतो. आणि मग असा निर्वेद झालेला मनुष्य, असा निर्मोही झालेला मनुष्यच म्हणू शकतो जो जे वांछिल तो ते लाहो. हे मोहग्रस्त मनुष्याच्या तोंडून येणारच नाही. म्हणून प्रोसेस ऑफ अनलर्निंग खूप महत्त्वाचं आहे. जे काही सोशल कंडिशनिंग झालेलं आहे आपलं, त्याच्यातून बाहेर पडणं फार गरजेचं आहे. म्हणून यदा ते मोह कलिलम बुद्धिर्व्यतितरिष्यती, मोहरूपी चिखलाच्या पलीकडे जर तुझी बुद्धी गेली, तदा गंतासी निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतस्य च. आत्तापर्यंत ऐकण्यात आलेल्या, ऐकलेल्या किंवा ऐकू येऊ शकतात अशा त्या सगळ्या गोष्टी सोडून तू पुढे जाशील. संसारातली संकीर्णता सोडून तू पुढे जाशील. पण संसारातली संकीर्णता सोडली, आपल्याला आत्मोन्नतीकडे जायचं हे लक्षात आलं माणसाला की संसारातनं थोडंसं वैराग्य यायला लागतं, साधनेकडे मन वळायला लागतं. पण मग साधनेमध्ये गोंधळ उडायला सुरुवात होतो. हा पंथ स्वीकारू की तो पंथ स्वीकारू, जप करू की ध्यान करू की योग करू की अजून काय करू. कारण आपल्याकडे साधनेचे खूप मार्ग आहेत. व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधना मार्ग असं आपल्याकडे सांगितलेलं आहे. मग माझा साधना मार्ग श्रेष्ठ, त्याचा साधना मार्ग कनिष्ठ, किंवा ह्या साधना मार्गाने जाऊन मी खूप दिवस झाले, मी 2 वर्ष झाले जप करते पण मला काही फरक पडला नाही आहे, मग आता मी ध्यानाच्या वर्गाला जाऊ का. मग मी 4 वर्ष झाले ध्यान करते पण काही होत नाही आहे, मग मी तीर्थाटन करू का. ह्या सगळ्या गोंधळात आपण अडकतो. हे करू की ते करू की ते करू की ते करू. आणि म्हणून भगवंत पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात, श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला. श्रुतिविप्रतिपन्ना, जसं संसारामधले हे सगळे गोंधळ आहेत, संसारामधले तृप्ती मिळू शकत नाही आहे, संसारामधल्या सगळ्या
योग्य अयोग्याच्या गोंधळामध्ये आपण अडकतो, मोहग्रस्त होतो, शोकग्रस्त होतो, हे सगळं लौकिक पातळीवर झालं. हे सोडलं की साधनेच्या मार्गावर जेव्हा आपण जातो तेव्हा तिथे हा गोंधळ उडतो. वेगवेगळ्या पंथांचा आणि वेगवेगळ्या साधना मार्गांचा गोंधळ उडतो. मग जेव्हा तू संसारातलेही सगळा गोंधळ मागं टाकशील आणि जेव्हा साधना मार्गातलेही सगळे गोंधळ मागं टाकशील तेव्हा तू योगामध्ये स्थित होशील. श्रुतिविप्रतिपन्ना म्हणजे शास्त्रांमधले गोंधळ. कोणी म्हणतं द्वैतच चांगलं, कोणी म्हणतं अद्वैत चांगलं, कोणी म्हणतं शबल ब्रह्म, कोणी म्हणतं केवल ब्रह्म, कोणी म्हणतं अद्वैत, कोणी द्वैताद्वैत, कोणी विशिष्टाद्वैत. हे सगळे दार्शनिक मोह आहेत. जसे सांसारिक मोह आहेत तसे दार्शनिक मोह आहेत. हे दार्शनिक मोहसुद्धा नको वाटतात ज्या वेळेला, तेव्हा तुम्ही योगामध्ये स्थित होता. आधी संसारातले मोह टाळले की तुमची बुद्धी निश्चल झाली. साधना मार्गामधले मोह टाळले की तुमची बुद्धी अचल झाली. म्हणून आधी निश्चल बुद्धी म्हटलेत भगवंतानी, मग अचल. श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला. शास्त्रांचे गोंधळ ऐकून तुझी जी बुद्धी गोंधळली आहे ती आधी संसारातनं बाहेर पडल्यामुळे निश्चल झाली. आता ती गोंधळलेली बुद्धी जेव्हा एकमेव परमात्म्यामध्ये समस्थितीमध्ये स्थित होईल, समाधौ अचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि. ह्या सगळ्या गोंधळाच्या बाहेर जाऊन जेव्हा परमात्म्यामध्ये तुझी बुद्धी स्थित होईल तेव्हा तू योगाला प्राप्त होशील. असे एकंदरीत श्लोक आहेत. समर्थांची एक ओवी आहे याबद्दल. जेव्हा वेगवेगळी मतं येतात साधना मार्गाची त्याबद्दल समर्थ असं म्हणाले, मतांचा गलबला कोणी पुसेना कोणाला, जो ज्या मती सापडला तयासी तेची थोर. प्रत्येकाला आपला साधना मार्ग, आपलेच विचार योग्य वाटतात आणि मग तिथे श्रुतिविप्रतिपत्ती तयार होते. त्याच्याही पुढे जाल तेव्हा अचल बुद्धीमध्ये स्थित व्हाल आणि तेव्हा योगामध्ये स्थित व्हाल असं भगवंत म्हणाले. इथं कर्मयोगाचा विषय ह्या अध्यायापुरता थांबतोय आणि पुढे स्थितप्रज्ञतेचा विषय सुरू होतोय. आता त्याबद्दल आधी अर्जुन 54व्या श्लोकामध्ये एक प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नाला उत्तर म्हणून पुढचे 17-18 श्लोक भगवंत सांगणार आहेत स्थितप्रज्ञे ह्या विषयावर. तो सगळा भाग आपण पुढच्या एपिसोडमध्ये कव्हर करूयात. आज इथेच थांबूयात. कृष्णार्पणमस्तु.